सांग ना वेड्या मना, तू सांग ना वेड्या मना, माझाच तो हे सत्य ना, मग का पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. हृदयात माझ्या त्याच्या खुणा, मी धुंद हा का माझा गुन्हा, तरीही पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. आओ, मला मदत करता का? मी रस्ता चुकले. अहो, तुम्ही होय? मी किती घाबरले होते. तू यावेळी इथे काय करतेस? काय करतेस म्हणजे? आम्ही नाही का ट्रेजर हंट खेळत होतो, सगळे खेळता खेळता एकत्र बाहेर निघालो आणि मलाही क्लू मिळालाच होता, पण बघते तर काहीतरी सळसळलं. मला वाटलं की साप. हे बोलू नको, मला भीती वाटते ना. आणि मग मला कळेच ना कुठच्या दिशेला जायचंय. म्हणजे तू हरवलीस? हो नाही, हरवले कुठे? फक्त रस्ताच चुकले. बरं, तू इथे काय करतोयस? मी ते तुला माहितीये ना उद्यापासून सगळे विधी सुरू होणार आहेत. मग तयारी केलीयस ना रे? मला तर चिंताच वाटते. नाहीतर मग कळायचं की तू इथे जंगलात शेकोट्या पेटवत बसलायस. हे बघ, मी तुमचा वेट बिगार नाहीये, कळलं ना? मी इथे जंगलात शेकोट्या पेटवत बसेन, नाही तर जंगलात हिंडत बसेन. कूल, चिडतोस काय? बरं, मला फार्म हाऊस वर सोडशील? मी नाही, रातकिड्यांना सांगते. तुझ्याशिवाय इथे कोणी आहे का? प्लीज सोड ना मला. येतोयस ना? नाही म्हणजे काळोखात मला दिसणार नाही, नाहीतर मी गेले असते. अंधारात फक्त जनावरांना दिसतं. आणि तुला पण दिसतं का? येताय ना? ओय, हेलो, थांब. मनीष, वस्तू घेऊन ये. विश्वा, मला एक सांग, तू एवढा भाव का खातोस? एवढ्या मोठ्या जंगलामध्ये एक सुंदर मुलगी तुझ्या बरोबर चालतीये आणि तू एक शब्दही बोलत नाहीयेस. दुसरं तिसरं असताना गप्पाच मारल्या असत्या. असं तुझ्यासारखं असं वाईट वागला नसतं रे.
शाळेचे पैसे घेतोस का तू? एवढ्या जंगलात आपण कसे चालणार आहोत न बोलता? आयाने स स्वीट. जो काही मारता येतो का तुला? शेवटचा खडखडून तरी केव्हा हसला होतास? का वेडिंग प्लॅनरने हसू नये असं काही नियम आहे का? हे बघ, जंगलात फक्त एकच नियम चालतो, जनावरांचा. आणि इथे मोठ्याने बोलण्याला बंदी आहे, कळलं? पण आपण हळू बोलू शकतो. काय बोलायचंय? तू हा बिझनेस का निवडलास? सांग ना. मी नाही निवडला हा बिझनेस. ओ, बशीला लावलायस. इट्स ओके वशीला लावलं तर. मी पण माझ्या दादाचं नाव वापरते कधीतरी. विश्वमोहन जयवंत नाव आहे त्याचं. अख्खं शहर ओळखतात त्याला. पण त्यामुळे मी कधीच इल्लीगल काम करत नाही. मीही नाही आणि माझा दादाही नाही. छान. अरे हे बघ, ही तीच जागा आहे. मी जेव्हा इकडून आले होते ना तेव्हा इथेच धडकले होते. तीच जागा आहे. चल चल ना. जेव्हा अशी जात होते ना मी तेव्हा इकडनंच आले होते. आणि मग अरे काय झालं तुला? चल ना. नाही, तुझा तुझ्या वाटेने, मी माझ्या वाटेने जातो. असं का? म्हणजे मला वाटलं म्हणून मी तुला सांगितलं. तुला नसलं पटेल तर सांग मला. तिथून आलीस तेव्हा तू वाट चुकली होतीस. राईट. जेव्हा गेले होते मी तेव्हा. हो रे, हुशार आहेस तू. वाटत नसला तरी. बरोबर आहे. मी जेव्हा निघूया. तुझ्याकडे फोन आहे? नाही म्हणजे आम्ही तो गेम खेळत होतो ना, तर फोन कॅरी नाही करायचं असं म्हटलं होतं मी. नाही, फक्त दादाला एवढंच सांगायचं की मी सेफ आहे आणि तुझ्या बरोबर आहे का? हो. नाही म्हणजे मीही फोन विसरलोय. अरे चला, काहीतरी कॉमन आहे आपल्यात. नाही म्हणजे हे जंगल, ही रात्र आणि आपल्या दोघांकडे फोन नाहीये. चला आता.
2 1 2 1 माझ्या बहिणीला आणल्याशिवाय परत येणार नाही मी. दादा, मी पण येतो तुमच्या सोबत. ती इथेच कुठेतरी गेली असेल जवळपास. अरे पण तू कशा? अरे तू नको त्रास घेऊ. जोपर्यंत आर्या त्याच्या डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत त्याच्या जीवात जीव नसेल. जाऊ दे त्याला. आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. बरोबर आहे तुमचंही, पण मला येऊ द्या तुमच्या सोबत प्लीज. अरे ही वेळ आहे हे असले खेळ करण्याची. एरवीच ठीक आहे. वेळ काय, प्रसंग काय, परवा लग्न आहे. दादा दादा सॉरी. अरे मी खेळता खेळता रस्ता चुकले. एका क्लूच्या इथे ना मला साप दिसला. मी खूप घाबरले दादा. आणि मग मी पळायला लागले. आणि मग पळता पळता मी जंगलात शिरले. मग मला काहीच कळायला मार्ग नाही. परत त्याचा रस्ताही दिसला नाही. आणि तेवढ्यात तिथे मला प्रताप दिसला. त्यांनीच मला इथे आणले दादा. मावशी प्रताप तुझं भलं हो. दाखवत नव्हतं तरी मनातनं पार मी अर्धमेले झाले होते रे. आणि हरिया पुन्हा असं करायचं नाही सांगून ठेवते. आर्या, तू हातीपायी धड परत आली ना, यात सगळं मिळालं बघ. अगं, हा रोहन तुला शोधायला निघाला होता. ओ थँक्स. थँक्स कशाला? थँक्स तर प्रतापला म्हणायला हवं. थँक्स प्रताप. आभारी आहे मी तुमचा. रात्रीची वेळ, जंगली रस्ता. मला सवय आहे. म्हणजे हायकर आहात तुम्ही. ग्रेट. चला झोपूया आता, नाहीतर आता इथेच पहाट होईल. मनीष, तू त्या आर्याभोवती जरा जास्तच घोटाळतोय हे लक्षात आलंय माझ्या. आपला वरपक्ष आहे हे विसरू नकोस. त्यांची एवढी हाजी हाजी करायची काही एक गरज नाहीये. श्रीमंत असले ना तरी त्यांची मुलीची बाजू आहे. कम्मा नाही, काय फरक पडतो? रोहन, अरे तुला आर्या आवडली हे लक्षात आलंय माझ्या. पण समजा तू तिला शोधायला गेला असता आणि तुलाच काही झालं असतं म्हणजे? काही होत नाही मला. तू अजिबात काळजी करू नकोस. ओके, ॲज यू विश. पण आता झोप, खूप रात्र झाली. झोप तर यायला हवी ना. नको, जा तू.
रोहन, अरे अजून लग्न झालं नाहीये तरी तुझी ही अवस्था आहे. उद्या चुकून जर लग्न झालं ना तर नक्की विसरशील आम्हाला. ही एवढंच सांगतो, आर्या आवडली आहे मला. यू आर इम्पॉसिबल. आता आम्हालाच काहीतरी केलं पाहिजे. झोप लवकर. फ्रेंड्स. तू म्हणतोस ते सर्व ठीक आहे विश्वा, नाही मला पटतंय सगळं, पण फार घाई होते. हो, पोर लहान आहे अजून. मावशी ती लहान आहे म्हणूनच मला हे सगळं वाटतंय. आम्हा तिघा भावंडांना सवय झाली आहे एकमेकांसोबत असण्याची. समाज मान्य असताना तर मी घर जावई शोधले असते, पण ते शक्य नाही. मी जसं यांना सांभाळलं तसं सांभाळणारा माणूस हवा, इतकंच. म्हणून वाटते उरकून टाकावं. खरंय, घर चांगलंय. तेच म्हणतोय मी मावशी. मुलगाही चांगला आहे. दोघी बहिणी आनंदाने राहतील एकमेकींसोबत. मलाही काळजी नाही. विशू दादा, मला बोलवलंस? आर्या, परवा रात्री जेवताना आपलं काय बोलणं झालं होतं आठवतंय तुला? आपलं बोलणं ते माझ्या लग्नाबद्दल. पण दादा तू बोलला होतास ना. मी नाही, तू म्हणाली होतीस की घाई नको. ते मी मान्य केलं, पण तू मुलगा बघायचं कबूल केलं होतंस. मावशी, अगं काय झालं? मी बघितलंय मुलाला, छान आहे मुलगा. तू इथे आहे? कोण आहे? रोहन. तू इथे आहे? कोण आहे? रोहन. रोहन? हो, रोहन. उत्तम शिकलाय, घरही चांगलंय. आत्ताच खाली दोघांचं भांडण होता होता राहिलं. मैथिली, तिला समजवायचं सोडून तू. आर्या, चांगली मुलं नंतरही मिळतील कदाचित. या सगळ्यात मला जे महत्वाचं वाटतंय ते म्हणजे तुम्ही दोघी जणी एकत्र राहाल कायमचं. तेही 2 भाऊ आहेत. आणि असं जर का झालं तर मला कसलीच काळजी उरणार नाही. विश्वा म्हणतो त्यात अगदीच तथ्य नाही असं नाही. आणि लग्नाची घाई नको असं मीही त्यांना सांगितलंय. म्हणजे तिथे बोलणं झालंय? अगं, त्यांनीच मांडला हा प्रस्ताव. रोहन परवा आला कॅनडाहून, त्यामुळे आपली भेट झाली नाही. तो येणार म्हणून मी भेटायला गेलो होतो, तर त्याच्या आईनीच प्रस्ताव मांडला. म्हणाल्या त्याला इथल्या मुलीशीच लग्न करायचंय. मग म्हणाल्या आर्या घरातलीच आहे. अगं आत्ताच ते आल्या होत्या, सांगत होत्या मुलाला मुलगी पसंत आहे.
मुलीला पसंत पडेल मुलगा असं त्यांना वाटतंय. असं म्हणाल्या त्या? मग काय ठरवायचं? आता तुमच्या तरुण मुलांच्या भाषेमध्ये काय म्हणतात ते एवढं बघा ते. हा, शॉर्टलिस्ट. तर शॉर्टलिस्ट करून ठेवायला तुझी काही हरकत आहे का? आबा काका, मला काहीच कळत नाहीये हो. आणि मी अजून एवढा विचार नाही केलाय. त्याला निदान तू नाही म्हणत नाहीस. आणि तसही मुलगा किंवा मुलगी नवरा बायको झाल्यानंतर कसे वागतील हे कसं कळायचं? आपण ना फक्त सगळी पारख करून घ्यायची, एवढंच. चला ठरलं तर मग. मावशी चला उठा, आपण आत्ताच्या आत्ता त्यांना सांगून येऊ. चला 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 काका चला. काहीतरी का आत्ता अरे कशाला? मावशी हीच वेळ, चल तू, चल उशीर नाही. चला 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 चला. हा, अजिबात ऐकत नाही. एकदा डोक्यात आलं खोळ की या काका या चला. चला. मावशी आर्याचं लग्न असं लावून देतो की नाही बघ, पुढची 50 वर्ष लोक लक्षात ठेवतील. हो मावशी, कोण तुम्ही? काय हवंय तुम्हाला? नाही मला काय नकोय. मग इथे काय करतात? मी आरडाओरडा करेल ना. अहो कोणी आहे का? बाई अहो रागवू नका, आम्ही लग्नाची व्यवस्था बघतोय. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर? हा म्हणजे तसंच काहीतरी. पण हा असा एकदम आतमध्ये का आला? केवढी घाबरले मी. अहो तुम्ही लक्ष देऊ नका त्याच्याकडे, मुका आहे बिचारा. मुका? पण हा तर मगाशीच बोलला माझ्याशी. अहो म्हणजे मुका म्हणजे बोलता येतं त्याला, पण कमी बोलतो किंवा बोलतच नाही म्हणा ना. बरं बरं, पण इथे का आलात तुम्ही? ते गजरे कुठे ठेवायचं ना ते विचारायला आलो होतो. काय फुलांसारखी महत्वाची गोष्ट योग्य माणसाच्या हातात पडायला नको, नाही तर फालतू माणसाच्या हातात पडली ना त्याचं काही खरं नाही. गजरे ना, ठीक आहे द्या माझ्याकडे. पण मी वाटत बिटत बसणार ना, मी पहिलाच सांगून ठेवते. नाही वाटू नका, पण ठेवाल तरी. हा ठीक आहे. अर्जुनराव निघायचं. आज तू पुन्हा माझ्यामुळे वाटलास. तू असं एकटा कुठेही फिरत जाऊ नकोस, लोक घाबरतात तुला. एक तर मुक्का काय बोलत पण नाही. आपण कसं सगळ्यांना मॅनेज करतो, त्या बाईला कसं आपण मॅनेज केलं. तुला शेवटची वॉर्निंग देतोय, पुन्हा भंकस चालणार नाही. इथे असेपर्यंत मी प्रताप चाल. मैथिली ताई, तुम्ही इथं काय करताय? मी आर्याला शोधतेय मी. तू पाहिलंस का तिला? मी नाही हो, इकडे कुठे त्या तळ्याकडे आत्ताच जाऊन आलो, तिकडे नाहीत त्या. बापरे, अहो ही तर बघा ना. अगं बाई किती छान. आर्याने आणली माझ्यासाठी. तुला? अगं बाई छान आहे हो साडी. आणि खरोखर तुम्हाला एकदम छान दिसेल साडी. अगं बाई नाही, ही कोणती साडी? हा? ए ह्या बघ, दोन्ही एकाच रंगाची आहेत. ही पण आहे, ही पण. खरंच सेम कलर आहे, काही फरक नाहीये. हे पण आर्याबाईंचंच प्लॅनिंग आहे बाबा. म्हणते कशी, लग्नाच्या वेळी आम्ही दोघी बहिणी सारख्याच साड्या नेसणार आहोत.
आता ही बाई काय काय ठरवेल आणि काय काय करेल काही नेम नाही सा. कावेरी पण भारी प्रेम आहे हो तिन्ही भावंडांचं एकमेकावर. खरंय. मावशी ताईला पाहिलंस का कुठे? मैथिलीला नाही ग, खोलीतच असणार. नाही ना, सगळीकडे बघितलंय. त्या पार्लरच्या मुली पण आल्या तर हिचा पत्ताच नाहीये. अगं पत्ता नसणारच. लग्न उद्यावर आला असताना नवऱ्याला आज चोरून भेटायला जाणं त्यात काय मजा असते हे तुला नाही कळणार आर्या. कळलं का? तसं कळायला काही हरकत नाही म्हणा. जिजाजींचे भाऊ आहेत की. अरे बापरे. कसा बघत होता तुझ्याकडे आणि काय अवस्था झाली होती. तू जंगलात हरवली होतीस तेव्हा मजनू. माझं सोड, ताई हरवलीये ना ती कुठे ते सांग. ए विषय बदलते मग कशी लाजली. खरंय हा खरंय. कावेरी अगं जोडा एकदम शगून दिसेल हो. उरकून टाक दोघींचं एकाच मांडवात. अगं विश्वास सुद्धा तेच सांगत होता की आर्या, पण मीच त्याला सांगितलं की कशाला एवढी घाई कसली आहे, लहान आहे अजून मुलगी. आणि एकदा लग्न झालं ना की मुलगी अगदी अडकूनच पडते सगळ्यात. मग राहू दे थोडे दिवस तिला माहेरी, वर्षभर, 6 महिने, 3 महिने. हो ना आर्या? ताई कुठे? अगं असं काय करते, खोलीत बसून कंटाळले असणार, असेल कुठे आजूबाजूला. बघते मी. आणि तू चहा काय पीत बसलीयस? चल, किती कामं पडलीत, फालतूची बडबड करतायत. हॅलो, झाली आहे सगळी तयारी? हो, सगळं ठरल्याप्रमाणेच होईल.